गीता माऊली या चॅनेलवर भगवद्गीतेमधील जीवनधर्म समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व आध्यात्मिक आणि अन्य श्रोतेजनांचे या सत्रामध्ये मनःपूर्वक स्वागत। आपण दिलेल्या प्रतिसादामुळे मी प्रोत्साहित झालो आहे आणि आपले जीवन यामुळे सुखी व्हावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी दिलीप काटदरे माझे गीताधर्म आणि मी या विषयावरील विचार आपल्या समोर मांडणार आहे। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। या 17व्या अध्यायात 16व्या अध्यायातील विवेचनानंतर दुसरे परिशिष्ट म्हणजेच व्यक्तीचे आचरण याबद्दल मार्गदर्शक तत्वे आणि त्याचे विवेचन केले आहे। 17वा अध्याय हे भगवद्गीतेमधील दुसरे परिशिष्ट आहे, ज्यामध्ये व्यक्तीचे आचरण कसे असले पाहिजे आणि त्या आचरणाचे परिणाम काय होऊ शकतात आणि त्याचा मानवी वृत्तीवर कसा परिणाम होतो याबद्दल सविस्तरपणे चर्चा केली आहे। श्रद्धात्रय असे या अध्यायाचे नाव आहे। थोडक्यात जीवनाचा व्यवहार अथवा कार्यक्रम कसा असावा हे सांगितले आहे। यज्ञ, दान आणि तप याचा उद्देश अथवा उद्दिष्ट एकच आणि ते म्हणजे जीवनात आनंद मिळावा, सुख शांती प्राप्त व्हावी आणि एखादी गोष्ट मिळताच वाढणाऱ्या लोभ किंवा मोहापासून दूर जाता यावे। मराठी संस्कृतीमध्ये आपण जेवताना जो श्लोक म्हणतो त्याची आठवण आल्याखेरीज राहवत नाही। उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म। याचा अर्थ असा की जेवण म्हणजे केवळ पोट भरायचे म्हणून भरू नका, केवळ जिभेचे चोचले पुरवू नका, तर त्यात आपण विविध अन्न पदार्थांची आहुती देत आहोत असे समजून ते पदार्थ खा। वैश्वानर अग्नी जठर उदरात आहे, त्यास आहुती दिली की तो अग्नी शांत होतो, तसे ते काम कराल। म्हणजेच जेव्हा आयुष्याच्या यज्ञात काहीतरी यश मिळावे म्हणून काम कराल त्यावेळी त्यामध्ये जबाबदारी आणि कर्तव्य समजून श्रमाची आहुती द्या। जीवन चक्र चालू राहावे म्हणून गीतेमध्ये यज्ञाचे महत्त्व फार छान पद्धतीने सांगितले आहे। यज्ञामुळे पर्जन्यवृष्टी होते, त्यामुळे अन्नधान्य निर्माण होते, त्यामुळे जीवनासाठी ऊर्जा प्राप्त होते, ज्यामधून पुन्हा यज्ञ करण्यासाठी प्रेरणा मिळते। हे जीवनचक्र। झाडाला पाणी घालणे अथवा पर्यावरण शुद्ध राखणे हा देखील एक प्रकारे यज्ञच। त्यासाठी तुम्ही काही गोष्टींचा त्याग करता अथवा वेळ देता। प्लास्टिकच्या वस्तू अथवा पिशव्या न वापरणे हा देखील एक प्रकारचा त्यागच। 17वा अध्याय हा अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे। तो प्रश्न असा की जे श्रद्धा असूनही शास्त्रोक्त पद्धतीने नाही तर आपल्या विचाराने यजन करतात
किंवा कर्माची आहुती देतात त्यांची निष्ठा सात्विक, राजसिक की तामसिक? या प्रश्नाच्या उत्तरादाखल स्पष्टीकरण देताना भगवान श्रीकृष्ण सांगतात, प्रकृती स्वभाव निष्ठा निश्चित करतो. त्याची जशी श्रद्धा तसा तो जगतो. ती बदलण्यासाठी तप किंवा साधना करावी लागते. श्रद्धेमुळे ओलावा मिळतो. कोणतेही विधायक कर्म हे सात्विक, विध्वंसक कार्यामध्ये राजसिक अथवा तामसिक वृत्ती दिसते. त्यामागील निष्ठा कोणती हे महत्वाचे. जिथे स्वभाव प्रतीत होतो, नियमांचे पालन केले अथवा नाही हे कळते, त्यावरून स्वभाव लक्षात येतो. अनेक लोक तासनतास पूजापाठ करण्यात घालवतात. वेळ किती यापेक्षा त्यामागील भाव हा महत्वाचा. म्हणूनच आपण म्हणतो, देव भावाचा भुकेला. एखादा गायक जेव्हा एखादी तान घेतो आणि श्रोता म्हणून आपल्याला त्या गायकाला दाद द्यावीशी वाटते, त्यावेळी त्याने त्यासाठी केलेली तपस्या आपल्या लक्षात येते. त्यामध्ये त्याने आपला जीव ओतलेला असतो. तो त्याचा यज्ञ. स्वर्गीय लता मंगेशकर, बालगंधर्व यांची आपण आजही आठवण काढतो, कारण त्यांच्या गायनाप्रमाणे त्यांची साधना असते तशी त्यांना मिळालेली दैवी देणगीही दिसते. श्रद्धेचे महत्व जाणून घेणे महत्वाचे आहे. श्रद्धा स्वाभाविक असते. तिला सत्व, रज, तम हे गुण वेढा घालतात. त्यामुळे वागणूक बदलते. ती कशी? आपण पोपटाची गोष्ट ऐकतो. सुसंस्कृत व्यक्तीने पाळलेला पोपट जी भाषा शिकतो ती एखाद्या गुंड अथवा फलपुरुषाकडे पाळलेल्या पोपटापेक्षा वेगळी असते. एक स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो तर दुसरा शिवीगाळ करतो. संगती संग दोषा असे आपण म्हणतो. पाणी तेच, पण पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिला है वैसा, असाच आपला अनुभव सांगतो. क्षणिक मोहामुळे आयुष्य बर्बाद झाल्याची अनेक उदाहरणे आपल्या पुराणात आणि रोजच्या व्यवहारात आढळून येतात. धर्मराजाला म्हणजेच पांडवांच्या पैकी ज्येष्ठ भावाला युद्ध खेळल्यामुळे द्रौपदीला पणास लावावे लागले आणि त्यामुळे पुढचे महाभारत घडले. नुसती वासना किंवा इच्छा असणे यात काही गैर नसून त्यातील आसक्ती हे दुःखाचे खरे मूळ कारण असे आपल्या लक्षात येते. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजय. कर्माच्या बाह्य फलापेक्षा कर्त्याच्या निष्काम निस्संग बुद्धीलाच कर्माकर्म विवेचन करताना अधिक महत्व आहे. साम्य बुद्धी ही महत्वाची. लोककल्याणार्थ झटणाऱ्या पुरुषाचा योगक्षेम कधी अडून राहिलेला नाही. योगक्षेमम वहाम्यहम असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. पेशव्यांच्या काळातील रामशास्त्री यांनी राघवादादाला दोषी ठरवून संतुलित मनाने नारायणरावाच्या वधाची शिक्षा दिली होती हे सर्वांना विदित आहे. मनाच्या संघर्षमय अवस्थेतही शांततेने जे काम होते ते रागाने केल्याने होत नाही. आघाता इतकाच प्रत्याघात हे चित्र निसर्गात आपणास दिसते.
जमिनीवर लत्ता प्रहार केला तर स्वतःच्याच पायाला इजा होते. मनुष्याच्या कर्माच्या बरे वाईटपणाचा विचार फक्त कर्मावरून करायला हरकत नाही, परंतु वेडेपणाने अथवा अजाणतेपणाने एखाद्याच्या हातून अपराध किंवा अपकृत्य घडले तर तो क्षम्य मानायचा का, हा प्रश्न मनात येतो आणि गोंधळ उडतो. कारण हेतू समजणे आवश्यक असते. हे करणाऱ्यांच्या मनावर अवलंबून असते. न्यायदान करताना हेतू लक्षात घ्यावा लागतो. तो लक्षात घेऊनच शिक्षा ठरवली जाते. कांट या पाश्चिमात्य मान्यवर तत्वज्ञानाने आपल्या नीतिमत ग्रंथाच्या प्रारंभी प्रतिपादन केले आहे की धैर्यादी गुणांची व त्यामागील बुद्धीची परीक्षा संकट काळात होते. थिअरी ऑफ एथिक्स या पुस्तकात त्याने हे सांगितले आहे. स्थितप्रज्ञ ही स्थिती प्राप्त होण्यासाठी व्यवसायात्मक व्यावहारिक बुद्धीची स्थिरता आणि वासनात्मक बुद्धीची शुद्धता दोन्हीचा विचार करावा लागतो. सर्व कर्माचे मूळ कारण मनामध्ये इंद्रिय वासनेच्या रूपाने आणि दुसऱ्या व्यक्तीबरोबर करावयाच्या व्यवहारामध्ये दडलेले असते. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे प्रकृतीचे विकार असल्यामुळे ते उपजतच सात्विक, राजसिक अथवा तामसिक असू शकतात. व्यक्तीचे मन तसेच बोलणे आणि चालणे हे कृतीवरून प्रकट होते. म्हणूनच तुकाराम बुवांनी म्हटले आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मानसिक व्यावहारिक सुख हे परमसाध्य मानले की मनुष्यात, राष्ट्र राष्ट्रात ईर्ष्या उत्पन्न होते आणि कलह वाढतो. कारण ती दुसऱ्याचे सुख कमी केल्याखेरीज अथवा दुसऱ्याला दुःखी केल्याखेरीज प्राप्त होत नाही. जगातील तणावाची परिस्थिती किंवा मनातील द्वंद्व त्याचाच परिणाम असे आपल्या लक्षात येईल. नीतिधर्म, लोकयात्रा व्यवहार, स्वार्थ व सर्वभूत हित याचा तारतम्याने जबाबदार व्यक्ती म्हणजेच साधू पुरुष विचार करतात. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मी तुला तुझ्या चांगले वाईट कोणत्याही कर्मातून सुटण्यासाठी मला शरण ये हा सुटकेचा एकच मार्ग सांगतो. तो म्हणजे या अनाकलनीय शक्तीला शरण जाऊन तिचे महत्व मान्य कर आणि तुझे आयुष्य मला समर्पित कर. त्यानेच सुख, शांती आणि समाधान तुला मिळेल. हे या 17व्या अध्यायाचे तात्पर्य. या पुढील म्हणजे 18व्या अध्यायात गीतेच्या तत्वज्ञानाचा उपसंहार म्हणजे सारांश सांगितला आहे. तो आपण पुढल्या सत्रात बघणार आहोत. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.